ग्लुटामिक ऍसिडची जागा जर व्हॅलिनने घेतली 6 पोझिशनला तर काय चेंज होतो त्याच्यामध्ये? हिमोग्लोबिन मध्ये फक्त एक अमिनो ऍसिड चेंज झालं सिकल सेल ॲनिमियामध्ये. तर ते एका अमिनो ऍसिडच्या चेंजमुळे पुढे काय झालं? त्या आरबीसीचा शेप चेंज होतोय सिकल शेपचा. एचबीएस या जीनमुळे तो सिकल सेल ॲनिमिया होतो. हो बरोबर आहे, पण ते आता खराब झालं ना हिमोग्लोबिन, त्याचं एक अमिनो ऍसिड चेंज झालं म्हणून काय झालं? त्या हिमोग्लोबिनचं काम काय आहे? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणं. तर ते काम करू शकेल की नाही करू शकणार? तर त्याची ती एफिशियन्सी काय होते? कमी होते. ऍक्च्युअली हिमोग्लोबिन आहे तेवढं तयार होतोय, फक्त ते कसं आहे त्यातल्या एक अमिनो ऍसिडची पोझिशन चेंज झालेली आहे. आता आपण थॅलासेमिया म्हणणार आहोत. थॅलासेमियामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम असतो बघा. सो नेक्स्ट इज थॅलासेमिया. See, in thalassemia, first thing it is autosomal recessive. या वर्डचं मीनिंग सांगा. ऑटोसोमल रेसेसिव्ह. आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये जे क्रोमोझोम आहे ते दोन ग्रुप करतो आपण, ऑटोसोम आणि ॲलोसोम किंवा सेक्स क्रोमोझोम. ऑटोसोम म्हणजे बॉडीचे कॅरेक्टर डिटरमाइन करणारे क्रोमोझोम. हा जो थॅलासेमिया डिसीज आहे तो कुठल्या क्रोमोझोममुळे होतो? ऑटोसोममुळे. सेक्स क्रोमोझोममुळे होणार आहे का? सेक्स लिंक जीनमुळे होत नाही. ऑटोसोममुळे होणारा तोही ऑटोसोम जर रेसेसिव्ह असेल तर हा डिसीज कॉज होतो. अजून एक पुढे रिझन दिलेले आहे. त्याच्या आधी हिमोग्लोबिन हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये 4 स्ट्रक्चर ड्रॉ करताना असे 4 ग्लोब्युलर प्रोटीन आपण ड्रॉ करतो, बरोबर आहे का? 4 ड्रॉ करतो. तर ह्या ज्या 4 आहेत 4 वेगवेगळ्या पॉलिपेप्टाइड चेन आहेत. त्याच्यामध्ये 2 चेन आहेत, यांना अल्फा चेन म्हटलं जातं आणि 2 चेन ज्या असतात त्या बीटा चेन असतात. पहिल्यांदा हे लक्षात राहील, हिमोग्लोबिन मध्ये किती पॉलिपेप्टाइड चेन असतात? 4. 2 अल्फा आणि 2 बीटा. त्यांचा असं ग्लोब्युलर स्ट्रक्चर तयार होतं आणि सेंटरला आयर्न मॉलिक्यूल प्रेझेंट असतो ज्याला ऍक्च्युअली ऑक्सिजन बाइंड होणार आहे. समजलं? ओके. आता त्याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे क्रोमोझोमचा नंबर. ओके. सगळ्यात पहिलं अल्फा चेन जी आहे या अल्फा चेन साठीचे 2 जीन आहेत HBA1. A फॉर अल्फा. ओके. आणि अजून एक आहे HBA2. HB हिमोग्लोबिन त्यातली अल्फा चेन त्याचा फर्स्ट जीन आणि हिमोग्लोबिन A सेकंड. 2 चेन आहेत की नाही? अल्फाच्या 2 चेन आहेत, त्यापैकी एका चेन साठी HBA1 आणि दुसऱ्यासाठी HBA2 असे 2 जीन आहेत. आणि हे दोन्ही जीन कुठे लोकेट झालेले आहेत? ऑन 16 क्रोमोझोम. हे विचारणार तुम्हाला. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की हिमोग्लोबिन या प्रोटीन साठी कोड करणारे जीन कोणत्या क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे? 16. बुक मध्ये एक डायग्राम दिलेली आहे बघा. कॅरियोटाइप ऑफ डाऊन सिंड्रोम ची डाऊन सिंड्रोमची आहे, पण तुम्ही 16 क्रोमोझोम नंबर केलेली पेअर बघू शकता. हा, तर त्याच्यामध्ये 16 जो आहे त्याच्यावरती HBA1 आणि HBA2 2 जीन लोकेट झालेले आहेत अल्फा चेन साठी. आणि बीटा चेन साठी एक जीन आहे HBB हिमोग्लोबिन B फॉर बीटा. ओके. आणि ह्याचा क्रोमोझोम नंबर आहे येस क्रोमोझोम 11. याच्यावरती हा लोकेट झालेला आहे. सो तुमच्या हे लक्षात राहील. काय काय सांगितलं आतापर्यंत? हिमोग्लोबिन मध्ये किती पॉलिपेप्टाइड चेन असतात? 4. 2 काय आहे? अल्फा आणि 2 बीटा. ओके. तर त्यापैकी अल्फा साठी कोड करण्यासाठी किती जीन आहेत? 2. HBA1 A फॉर अल्फा, HBA2 असे 2 जीन आहेत जे क्रोमोझोम नंबर 16 वरती आहेत. आणि बीटा चेन साठी हिमोग्लोबिन B फॉर बीटा. हे जे जीन आहेत हे क्रोमोझोम नंबर 11 वरती लोकेट झाले. A साठीचे 16 वरती आणि B साठीचे क्रोमोझोम नंबर 11 वरती लोकेट झाले. इथपर्यंत कळलं? हा. आता कोणती चेन अफेक्ट झालेली आहे? अल्फा चेन की बीटा चेन अफेक्ट झालेली आहे? त्यानुसार थॅलासेमियाचे 2 टाइप असतात. ओके. सो डिपेंडिंग on which chain is affected, कोणती चेन अफेक्ट झालेली आहे त्या बेसिस वरती 2 टाइप आहेत. एक आहे अल्फा थॅलासेमिया आणि दुसरा आहे बीटा थॅलासेमिया. सो हे 2 टाइप पडतात. तर याच्यामध्ये डिलिशन और म्युटेशन ऑफ जीन, डिलिशन और म्यूटेशन of genes coding for alpha or beta globulin, coding for alpha and
बीटा ग्लोबिन किंवा ग्लोबिन. हा सगळ्यात महत्त्वाचं थॅलासेमिया हा क्रोमोझोमल डिसीज आहे की मेंडेलियन डिसीज आहे? मेंडेलियन डिसीज आहे. का मेंडेलियन डिसीज? तर आपण आताच बघितलं की दोन चेन आहेत. अल्फा चेन साठीचे जीन क्रोमोझोम 16 आणि बीटाचे क्रोमोझोम 11 वरती आहे. तर हे जे जीन आहे हे जीन डिलिशन झालेलं असेल त्याच्यामध्ये किंवा म्युटेशन जर झालेलं असेल तर कुठलाही जर अल्फा साठी कोड करणारा जीन जर म्युटेट झालेला असेल तर अल्फा थॅलासेमिया होणार आहे आणि बीटा साठी कोड करणारा जीन जर म्युटेट झालेला असेल तर कुठला डिसीज असणार आहे? बीटा थॅलासेमिया. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. सो कुठली चेन अफेक्ट झालेली आहे त्यानुसार हे दोन टाइप आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम्स काय दिसतात बघा याच्यामध्ये की कसं ओळखायचं थॅलासेमिया हा डिसीज आहे. सगळ्यात फर्स्ट येलो स्किन. का बरं येलो दिसेल? आता तुम्ही लॉजिकल थोडंसं लॉजिक लावून सांगा. येलो स्किन आहे. ॲनेमियाचं मिनिंग सांगायचं हेही तुम्हाला झालेले. ॲनेमिया म्हणजे काय? त्यानंतर नेक्स्ट याचं आहे साइज अँड शेप ऑफ आरबीसी चेंज. साइज अँड शेप ऑफ आरबीसी इज चेंज. आरबीसीचा साइज आणि शेप जो आहे तो चेंज होतो. स्लो ग्रोथ, डार्क युरिन, स्लो ग्रोथ, डार्क युरिन. ओके. सो यासारखे सिम्पटम्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. हा मला सांगा स्किन काय येलो दिसेल? हिमोग्लोबिन ते साईजमध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यामुळे ते ट्रान्सफर करताना ऑक्सिजन ट्रान्सफर होणार नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं? स्किन खाली फॅट डिपॉझिट याचं हिमोग्लोबिन हा ही जवळ आहे. बिलिरुबिन आणि बिलिवर्बिन कशापासून तयार होतं? बिलिरुबिन. हा ओल्ड आरबीसी प्रत्येक आरबीसीचा लाईफ स्पॅन किती आहे? 120 डेज. त्यानंतर ती कुठे ब्रेक होती? लिव्हर मध्ये. लिव्हर मध्ये तिला ब्रेक केलं जातं. ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. बर स्प्लीन आणि लिव्हर सुद्धा ऑर्गन आहे. लिव्हर मध्ये त्या आरबीसी मधलं जे हिमोग्लोबिन आहे ते डिग्रेड केलं जातं आणि हिमोग्लोबिन ब्रेक केल्यानंतर दोन पिगमेंट्स तयार होतात. कुठले दोन? बिलिरुबिन आणि बिलिवर्बिन. हे बाईल लिव्हर मधून कुठे जातील? बाईल ज्यूस गॉल ब्लॅडर मधून डिओडेनम. नंतर जे आपल्याला डायजेस्ट झालेलं नाही त्या मटेरियल सोबत बॉडीच्या बाहेर रिलीज होतं आपल्या फिसिसचा येलो कलर. कशामुळे येतो? त्या पिगमेंटमुळे. बिलिरुबिन बिलिवर्बिन. आलं लक्षात? येस. आता काय प्रॉब्लेम झाला की कदाचित जास्त आरबीसी ब्रेक होत आहेत. जेवढा आपण एक्सक्रीट करू शकतोय त्यापेक्षा जास्त बिलिरुबिन बिलिवर्बिन तयार होतंय. ओके. आपल्याला मॅनेज करता येत नाहीये त्याचं एक्सक्रिशन आणि एक्सेस जे बिलिरुबिन आहे ते स्किनच्या खाली हा बिलिरुबिन फॅट सोल्युबल असतं. स्किनच्या खाली काय आहे? फॅट आहे. तर त्या फॅट मध्ये ते डिसॉल्व स्टेट मध्ये स्किनच्या खाली राहतं. ओके. त्यामुळे स्किनचा कलर कुठला होणार आहे? येलो. आलं लक्षात? हा तर ते आरबीसी शी रिलेटेड आहे. फर्स्ट सिम्पटम येलो स्किन. ॲनेमिया. ॲनेमिया कशाला म्हणतात? नाही ते हेमोग्लोबिन. सिकल सेल ॲनेमिया. ॲनेमियाचे की नाही? हा ॲनेमिया मध्ये हिमोग्लोबिन जे आहे अफेक्ट झालेलं असतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण तरी कमी असतं किंवा त्या हिमोग्लोबिनची ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याची कॅपॅसिटी कमी असते. हिमोग्लोबिनने जर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला नाही तर आपल्या सेलना ऑक्सिजन मिळेल का? नाही. ऑक्सिजन नाही मिळाला काय होईल? कशाला पाहिजे ऑक्सिजन? एनर्जी. मायटोकॉन्ड्रियामध्ये लागते की नाही ऑक्सिजन? एटीपी तयार होणार नाही. सतत थकवा जाणवेल तर त्या कंडिशनला काय म्हणायचं? ॲनेमिया. सो ॲनेमिया होईल. साइज अँड शेप ऑफ आरबीसी चेंज. आरबीसीचा साइज आणि शेप जो आहे तो चेंज होतो. स्लो ग्रोथ जी आहे ती स्लो होईल आणि युरिन जे आहे ते डार्क असते. याच्यामध्ये युरिनचा सुद्धा कलर जो आहे युरोक्रोम पिगमेंटमुळे तर या ठिकाणी ते जे युरिन आहे एक्सेस आरबीसी ब्रेकिंगमुळे असेल तर ते युरिन सुद्धा डार्क कलरचं. सो हे सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रिपीट करा की आधीची जनरल इन्फॉर्मेशन आहे. सिम्पटम काय आहेत थॅलासेमियाचे? स्किन कशी होणार आहे? येलो. आरबीसी ब्रेक किंवा एक्सेस आरबीसी खराब होणार म्हटलं की तुम्हाला सिम्पटम आठवले पाहिजे. येलो स्किन. ॲनेमिया तर 100% हिमोग्लोबिन नाही म्हणजे थकवा असणार. त्यानंतर बॉडीची जास्त ग्रोथ होणार नाही. हा साइज अँड शेप ऑफ आरबीसी गेट चेंज अँड युरिन विल गेट डार्क. सगळ्यांना हे कळलं? ओके. हे सिम्पटम दिसतात. सगळे लक्षात राहिले पॉईंट बोर्डवरचे? ओके. आपण एकदा रिवाइज करू. आता थॅलासेमिया जो आहे या पेशंटमध्ये मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असते. मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन ओके भरपूर ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागतं कारण त्यांच्या आरबीसी खराब आहेत. मग आरबीसीचा रोल प्ले करण्यासाठी त्यांना सतत ब्लडची गरज पडणार आहे. ओके.
हा, आणि दोघांमधला डिफरन्स सांगितला. आता तुम्ही मला सांगा, थॅलासेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तुम्ही आधी सिकल सेल ॲनिमिया शिकला आणि आता थॅलासेमिया शिकला. दोघांमध्येही म्युटेशन असतं. हा, हे कॉमन पॉईंट झाला. डिफरन्स काय सांगितलं मी? साईज अँड शेप ऑफ आर्बिसिकेट चेंज. तिथं सिकल सारखं होतं म्हणून सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. इथं असं काही दिलेलं नाही. पुढे थॅलासेमियामध्ये काय अफेक्ट झालं? तुमचे जीन अफेक्ट झाले. तिथं फक्त एक अमिनो ऍसिड चेंज होत होतं. तिथं बऱ्यापैकी डॅमेज असतो, ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन मधले जे ग्लोबिन आहेत ते हा, तिथंही जीन अफेक्ट झालेला आहे. फक्त तिथं एक अमिनो ऍसिडची पोझिशन चेंज झालेली. इथं प्रॉब्लेम असा असतो की ती चेन जी तयार होतीये तर ती जास्त तयारच होत नाही. हिमोग्लोबिन मध्ये किती चेन लागताय? 4 पॉलीपेप्टाइड चेन. 1-2 चेन जर तयार नाही झाल्या तर हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर प्रॉपर तयार होईल का? नाही होणार. तर इथं प्रॉब्लेम असा असतो की करेक्ट हिमोग्लोबिनच्या ज्या चेन आहेत त्या तयार होत नाही आणि त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम असतो? तयार होत आहे पण त्या प्रॉपरली वर्क करत नाही किंवा प्रॉपर फंक्शनिंग करत नाही. हिमोग्लोबिन आहे ना सिकल सेल ॲनिमियामध्ये, आहे की नाही? जेवढं पाहिजे तेवढं आहे पण ते वर्क करत नाही. ऑक्सिजन ट्रान्सपोर्टची ॲबिलिटी त्याची कमी असते. ह्या दोघांमध्ये आता बुकमध्ये दिलेले आहेत ते स्टेटमेंट सगळ्यांनी एकदा रीड करा. नेक्स्ट डिसीज इज डाउन सिंड्रोम. डाउन सिंड्रोमला अदर नेम आहे 21st ट्रायसोमी. 21st ट्रायसोमी म्हणजे 21st जो ऑटोझोम आहे, 21st जो क्रोमोझोम आहे त्याच्या ऍक्च्युअली किती कॉपीज पाहिजे? 2. सगळे जीन सगळे क्रोमोझोम पेअर मध्ये आहेत. फक्त डाउन सिंड्रोम मध्ये 21st क्रोमोझोम जो आहे त्याच्या 3 कॉपीज प्रेझेंट आहेत. दिसताय? सो 3 कॉपीज आहेत म्हणून त्याला 21st ट्रायसोमी असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, याला डाउन सिंड्रोम का म्हणायचं? सगळ्यात फर्स्ट जॉन लॅगडॉन डाउन यांनी 1866 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा सिंड्रोम डिस्क्राइब केला, एक्सप्लेन केला म्हणून त्यांच्या नेमवरून याला डाउन सिंड्रोम असं म्हटलं जातं. हे स्टेटमेंट हा डिसीज ऑटोझोमल क्रोमोझोमल आहे. ऑटोझोमल सेक्स क्रोमोझोमचा काय संबंध आहे? सेक्स क्रोमोझोम व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम कोणामध्ये? ऑटोझोम मध्ये. आणि हा मेंडेलियन डिसऑर्डर आहे का? जीन मध्ये म्युटेशन डिलीशन झालंय का? काहीच नाही. फक्त एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आलेला आहे. ओके, मग आता एक्स्ट्रा कॉपी कुठल्या क्रोमोझोमची आहे हे लक्षात ठेवा. कोणत्या? 21st. त्यामुळे 21st क्रोमोझोमच्या किती कॉपीज होतात? नॉर्मल 2 आणि अजून एक एक्स्ट्रा 3. सो टोटल क्रोमोझोम किती होतील? 47. नॉर्मली किती असतात? 46 असतात. एक एक्स्ट्रा 21st क्रोमोझोमची कॉपी आहे. सो टोटल 47 होतील. हा डिसीज का होतो? हे स्टेटमेंट महत्त्वाचे. का झालं? एक क्रोमोझोम एक्स्ट्रा का आला? ड्यू टू नॉन डिसजंक्शन और फेल्युअर टू सेपरेट. गॅमेट फॉर्मेशन माहिती सगळ्यांना? हा, आपण नंबरच्या फॉर्म मध्ये घेऊया. सपोज ही ओरिजिनल डिप्लॉइड सेल आहे 46. जेव्हा मियोसिस होईल तेव्हा काय होईल? किंवा असं लिहा, बोलू नका. हा, मियोसिसच्या दोन्ही स्टेज आता सगळ्यांना माहिती आहे. सांगा, मियोसिस 1 मध्ये कोण सेपरेट होतं? कोण सेपरेट होतं? मियोसिस 1 मध्ये कोण सेपरेट होतं? विसरलाय. मियोसिस 1 मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होतात. हे दोन काय आहे? होमोलॉगस क्रोमोझोम. हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होतील. ओके, या सेल मध्ये या दोन पैकी एक जाईल, दुसऱ्या सेल मध्ये दुसरा जाईल. या दोन पैकी एक इकडे जाईल, इकडे एक जाईल. ओरिजिनली किती क्रोमोझोम होते? 4. मियोसिस 1 च्या एंडला 2 सेल तयार झाल्या. आता किती आहेत? 2. म्हणजे मियोसिस 1 च्या एंडला कशा सेल तयार झाल्या? हॅप्लॉइड. मियोसिस 2 झालं. मियोसिस 2 मध्ये ह्याच्यापासून 2 तयार होतील. आता कोण सेपरेट होणार? सिस्टर क्रोमॅटिड. या सिस्टर क्रोमॅटिड पैकी एक इकडे येणार, एक इकडे. या दोन पैकी एक इकडे, एक इकडे. ओरिजिनल क्रोमोझोमचा नंबर 4, आता क्रोमोझोमचा नंबर 2. आलं लक्षात? म्हणजे सेल कशा झाल्या? हॅप्लॉइड. सगळ्यांच्या लक्षात आलं हे? ओके, सो मला हे सांग, सगळ्यांच्या आता लक्षात राहील का? मियोसिस 1 ला कोण सेपरेट होतं? होमोलॉगस क्रोमोझोम. आणि मियोसिस 2 ला सिस्टर क्रोमॅटिड. आता विसरू नका. आणि मियोसिस 1 च्या एंडलाच हॅप्लॉइड सेल तयार होतात. आता आपला मुद्दा नॉन डिसजंक्शन. नॉन डिसजंक्शन म्हणजे काय? मियोसिस 1 ला होमोलॉगस क्रोमोझोम काय झाले पाहिजे? सेपरेट झाले पाहिजे. मग आता ह्या दोन पैकी एक या सेल मध्ये आणि एक दुसऱ्या सेल मध्ये गेला पाहिजे. तसं झालंच नाही. हे दोन सेपरेट झालेच नाही. ते दोन्हीच्या दोन्ही एका सेल मध्ये गेले. ठीक आहे.
ह्याचं सेपरेशन झालं, एक क्रोमोझोम इकडे आला, एक क्रोमोझोम इकडे गेला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम झाला याच्यामध्ये? ऍक्च्युली एकच कॉपी यायला पाहिजे होती, ती काय झाली? एक एक्स्ट्रा आली. ठीक आहे, आता दोनच दिसतात. जेव्हा मेल गॅमेट येईल, मेल गॅमेट मधला एक क्रोमोझोम जेव्हा याच्यासोबत फ्यूज होईल तेव्हा किती कॉपीज होतील त्याच्या? 3. आधी इथं एकच क्रोमोझोम असायला पाहिजे होता, पण आता राहिलेत किती? 2. हा दुसराच क्रोमोझोम आहे, दुसऱ्यातला एक आलेला आहे. राहिलेत किती? 2 पैकी ऍक्च्युली एक इकडे जायला पाहिजे होता, तो गेला का? जाऊ शकला नाही, सेपरेट होऊ शकला नाही, इथंच राहिला. आणि आता नंतर जेव्हा गॅमेट दुसरा येऊन फ्यूज होईल तेव्हा त्या गॅमेट मधला एक क्रोमोझोम येणारच आहे ना ह्याच्यासोबतचा, येणार आहे की नाही? मदर आणि फादरचे गॅमेट एकत्र येतात, जीन्स क्रोमोझोम एकत्र येतात. सो याच्या जोडीचा क्रोमोझोम जेव्हा येईल, जोडी तयार झाली पण एक एक्स्ट्रा नॉन डिसजंक्शन हा इकडे जायला पाहिजे होता, तो इकडेच राहिलेला आहे. सो किती झाले आता? 3 कॉपीज. कळलं काय झालं की नाही कळलं? ओके, नॉन डिसजंक्शन म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम जे सेपरेट झाले पाहिजे, 2 पैकी एक एका सेल मध्ये आणि एक एका सेल मध्ये गेला पाहिजे, ते झालंच नाही. दोन्हीच्या दोन्ही एकाच सेल मध्ये राहिले. आलं लक्षात? आणि जेव्हा दुसरा गॅमेट फ्यूज झाला ह्याच्या जोडीचा अजून एक क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेट मधून आला. सो आता क्रोमोझोम किती झाले? 3. आलं लक्षात? ओके, यामुळे हा प्रॉब्लेम होतो. आणि जास्त प्रॉब्लेम कोणामध्ये पाहायला मिळतो? ज्या मदर 45 इयर्स पेक्षा जास्त आहेत, याचा अर्थ ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन खूप लेट झालेले. ओके, एज जर जास्त झालं, पहिली गोष्ट ते एग जे आहेत ते खूप ओल्ड होतात, जुने होतात. कारण एग मॅच्युअर व्हायला सुरुवात कधी झाली आहे? त्या फिमेलच्या प्युबर्टी पिरियड मध्ये. जरी 13 एज पकडलं तरी 13 पासून आता ती फिमेलचं एज किती आहे? 45. किती वर्ष जुने झाले एग? 20 कन्सिडर करूया. 20 वर्ष जुने एग आहेत. एवढे ओल्ड एग जर असतील तर त्यांना प्रॉपरली मिओसिस कंप्लीट करता येत नाही. मिओसिसच्या स्टेप मध्ये तिथं प्रॉब्लेम राहतात. मिओसिस जर नीट नाही झालं तर इथून पुढचे जे डिसीज आहेत ते आपण पाहतोय ते होणार आहे. ओके, पहिला डिसीज काय सांगितला? 21वा क्रोमोझोम किती कॉपीज राहतात? 3. बाकी 2 डिसीज आहेत सेक्स क्रोमोझोम मध्येच प्रॉब्लेम येतो. सेक्स क्रोमोझोम एकतर कमी राहतो किंवा एक्स्ट्रा. सो नीट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम कधी येणार आहे? ज्या फिमेलला हे ऑफस्प्रिंग होणार आहे तिचं एज जर जास्त असेल तर प्रॉब्लेम येतो. का असं? कारण जेवढं तिचं एज जास्त तेवढे एग कसे असतात? ओल्ड. एग जर ओल्ड असेल तर मिओसिस नीट कंप्लीट होत नाही, क्रोमोझोम सेपरेट होऊ शकत नाही. एवढं कळलं? नेक्स्ट आता याची सिम्पटम बघा बरं. म्हणून मी म्हटलं की ते पिक्चर व्यवस्थित बघा. पिक्चर मध्ये सिम्पटम समजून घ्या, तुम्हाला आठवतील नंतर. सो फर्स्ट, माइल्ड टू मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. माइल्ड टू मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. समजतो अर्थ याचा? मेंटल रिटार्डेशन. तुमच्या आजूबाजूला काही मुलं तुम्ही बघितलेले असतील, फेस बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येतं ते मेंटल रिटार्डेशन असण्याचे चान्सेस आहेत. तसंच तो फेस बघून बघा, साधारण लक्षात येतं की मेंटल रिटार्डेशन असू शकतं. सो हा प्रॉब्लेम बऱ्याच, अगदी 35 पेक्षा जास्त एज झालं आणि रिप्रोडक्शन असेल तर मेंटल रिटार्डेशनचा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुअर स्केलेटन डेव्हलपमेंट. पुअर स्केलेटन डेव्हलपमेंट. स्केलेटनची डेव्हलपमेंट जी आहे ती पुअर असते. स्मॉल हेड, बोलू नका. इयर अँड माउथ. इयर बघा, पिक्चर जे दिलेलं आहे त्या पिक्चर मध्ये इयर बघा, स्मॉल असतात, खूप स्मॉल माउथ आणि स्मॉल हेड असतं. त्यानंतर नेक्स्ट, फेस जे आहे ते फ्लॅट असतं. फेस इज फ्लॅट. नोज सुद्धा कसं आहे बघा, फ्लॅट नोज. ओपन माउथ समजतं? समजतं का? ओपन माउथ. नॉर्मली माउथ आपण बोलण्यासाठी किंवा कुठल्या कामासाठी ओपन करतोय, ठीक आहे. एरवी ते बंद असलं पाहिजे जेव्हा आपण काही नाही काम करत आहे. त्या मुलांमध्ये कंटिन्यू ओपन राहतं, ठीक आहे. सो ओपन राहतं माउथ. त्यानंतर नेक्स्ट, प्रोट्रुडिंग टंग. याचा अर्थ कळतो? नाही. आता मी करून नाही दाखवणार आहे. प्रोट्रुडिंग टंग. ओपन माउथ राहतं आणि माउथ मधून जीभ जी आहे ती बाहेर येते सतत आणि ते सलाइवा सिक्रेट करत राहणं, लाळ हे होत राहणं तोंडामधून. समजलं? हा लहान मुलांमध्ये लाळाचं प्रमाण असतं, पण हे जी मुलं आहेत ज्यांना डाऊन सिंड्रोम झालेला आहे त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी कंटिन्यू राहते. त्यानंतर नेक्स्ट, आईज स्लांट अप. आईज स्लांट अप बघा बरं दिसतायत का? कसे दिसतायत?
असं दिसतंय अशा वरती आंब्याच्या शेप त्याच्या येस हा आईज स्लांट त्यानंतर नेक्स्ट बघा इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड इंटरनल बोलू नका इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड ऑफ स्किन हा जो खालचं मार्जिन आहे पर्टिक्युलरली इथलं ती स्किन जी आहे ती एक्स्ट्रा थोडीशी ग्रो होते आणि इकडे ग्रो झालेली असते आणि त्याच्या डोळ्याच्या खालचं पण बघा हा तर ते थोडंसं स्किनचा इफेक्ट फोल्ड जो आहे तो ग्रो होतो मग आता काय काय लक्षात ठेवणार पहिली गोष्ट मेंटल रिटार्डेशन माइल्ड टू मॉडरेट असतं नेक्स्ट पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट हेड माउथ आणि हा इयर त्या गोष्टी स्मॉल आहेत नेक्स्ट फेस फ्लॅट नोज फ्लॅट हे दोन लक्षात राहतील माउथ ओव्हल प्रोट्रुडिंग त्यातून बाहेर येते आईज स्लांट अप आणि इपिकॅन्थल फोल्ड ऑफ स्किनचा इपिकॅन्थल फोल्ड आईज वरती ग्रो होतो सो हे प्रॉब्लेम्स आहेत याच्यामध्ये नाही त्यांचा फेशियल फीचर्स तसे आहे डाऊन सिंड्रोम मध्ये असे कॅरेक्टर झाले असतात असे कॅरेक्टर इंटरनल सिंड्रोम दे मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोसोम सो नॉर्मली किती क्रोमोसोम असतात काय झालं 44 प्लस XX हे क्रोमोसोम फिमेल मध्ये प्रेझेंट असतात गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी काय होतं बघा फिमेल गॅमेट मध्ये किती असतात 22 प्लस X आणि मेल गॅमेट जो स्पर्म येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 22 प्लस X हे फ्युजन झालं तर 44 प्लस XX कंडिशन येईल आणि ते ऑफस्प्रिंग काय असेल फिमेल असेल प्रॉब्लेम काय असतो तर सपोज फिमेल पासून जे गॅमेट तयार होतात त्याच्यामध्ये 22 ऑटोझोम गेले पण एक पण सेक्स क्रोमोझोम गेलेला नाही मेल पासून हा स्पर्म आलेला आहे त्या दोघांचं फ्युजन झालं 22 प्लस 22 किती झाले 44 X इकडून एक X आला इकडे आहे का नाहीये एकच X आहे आणि हे 0 आहे ठीक आहे सो X मोनोसोमी एकच X क्रोमोझोम असतो त्याच्यासोबत X दुसरा जो असायला पाहिजे तो असं नाही ओके हा सेक्स क्रोमोझोम डिसीज आहे मगाशी डाऊन सिंड्रोम बघितला तो कसा होता ऑटोझोम एक एक्स्ट्रा होता इथे एक सेक्स क्रोमोझोम कमी आहे म्हणून सेक्स क्रोमोझोमल डिसीज हा सुद्धा नॉन डिसजंक्शननी होतो म्हणजे कसं ह्याच्यापासून गॅमेट काय होताना XX काय झालं पाहिजे सेपरेट झालं पाहिजे 22 प्लस यातला एक X इकडे आला पाहिजे आणि दुसरा X दुसऱ्यामध्ये गेला पाहिजे जर XX सेपरेटच नाही झाले एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही X गेले दुसऱ्याच्यात जातील का दुसऱ्या सेलला मिळतील का दोन सेक्स क्रोमोझोम जे आहेत एकाच सेल मध्ये जर दोन्ही गेले तर दुसऱ्या सेल मध्ये सेक्स क्रोमोझोम जाणारच नाही आणि अशी सेल जर मेल गॅमेट सोबत फ्यूज झाली तर जे ऑफस्प्रिंग आहे ते या टाइपचा असेल 44 प्लस X0 X मोनोसोमी हे एक सांगता आलं पाहिजे X मोनोसोमी यालाच टर्नर सिंड्रोम असं म्हणायचं समजलं ओके नेक्स्ट बघा सिम्पटम महत्त्वाचे आहेत फिनोटाइपिकली फिमेल म्हणजे फिनोटाइप एक्सटर्नल अपीअरन्स बाहेरचा जो अपीअरन्स आहे त्यानुसार फिमेल अपीअर होणार आहे फिमेल दिसणार आहे शॉर्ट स्ट्रेचर नॉर्मल पेक्षा ही हाईट कशी राहते कमी राहते शॉर्ट व्हेरी शॉर्ट स्ट्रेचर वेब नेक जी आहे ती वेब असते म्हणजे की जास्त स्वेल हेड आणि हेड डायरेक्ट याला कनेक्ट झालेलं असं दिसतं नेकची जेवढी हाईट हा त्या पद्धतीनं नेकची जास्त हाईट आहे नेक्स्ट बघा शिल्ड शेप चेस्ट आणि पुअरली डेव्हलप ओव्हरीज अँड ब्रेस्ट सो ओव्हरी आणि ब्रेस्ट जे आहेत यांची डेव्हलपमेंट पुअर असते जास्त डेव्हलप होत नाही रिप्रोडक्शनची ॲबिलिटी असणार नाही त्या स्टराईल असतील लो इंटेलिजन्स सगळ्यांना समजलं रिपीट करा एकदा सिम्पटम काय काय सांगितले फर्स्ट शॉर्ट स्ट्रेचर नेक कशी असणार आहे वेब नेक त्यानंतर नेक्स्ट शिल्ड शेप चेस्ट शिल्ड सारखी असते ओव्हरीज आणि ब्रेस्ट जे आहे ते जास्त डेव्हलप होत नाही रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नाहीये आणि अजून एक इंटेलिजन्स सुद्धा लो असतो फिनोटाइपिकली फिमेल आहे आणि काय प्रॉब्लेम झाला एकच एक्स क्रोमोझोम आला दुसरा आला नाही आणि का असं झालं ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम सेपरेट न झाल्यामुळे समजलं का ठीक आहे आता एकच पॉइंट राहिलाय क्लिने फिल्टर सिंड्रोम